सकाळ आई जीवदानी आणि वज्रेश्वरी मंदिर यांचं बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही माळशेज घाटासाठी निघालो. ट्रॅव्हल करून नाशिक हायवे पकडला. नाशिक हायवे पकडून थोडा वेळ राहून त्याच्यानंतर गुगल मॅपने आम्हाला खालापूर मार्गे काही गावातल्या रस्त्यातून माळशेज घाटाकडे नेण्याचं काम सुरू केले. पावसाने बनवलेल्या ह्या वातावरणात असे देखावे निर्माण केले होते की ते पाहून मन पूर्ण एकदम मंत्रमुग्ध झालं. खूप असे सुंदर देखावे असे गावागावात बघायला मिळत होते. ह्या देखाव्यांमुळे प्रवास खूपच असा एक्साइटिंग झालेला होता. अखेरीस आम्ही प्रवास करत करत माळशेज घाटाच्या हायवेला पोचलो, जो आहे NH61, जो कल्याणपासून माळशेज घाटासाठी आहे, मुरबाड रोड. फायनली आम्ही तिथे पोचलो आणि हा रस्ता सरळ आपल्याला माळशेज घाटात घेऊन पुढे जातो. हा पुढे पुणे अहिल्यानगर या साईडला हा रस्ता तिकडे जातो. हा रस्ता पकडून आम्ही सरळ चालत होतो आणि अखेरीस आम्ही माळशेज घाटात पोचलो. माळशेज घाटात पोचताच दोन्ही साईडून जे व्ह्यूज दिसू लागले त्याने पूर्ण मन प्रसन्न झाले. आणि हा जो रोड आहे पूर्ण घाटाचा रोड आहे. राईड करायला जी येणारी एक्साइटमेंट आहे तो एक रायडर समजू शकतो. तुम्ही पाहू शकता हा उजव्या बाजूला खूप सारे धबधब्यांचे पॉईंट्स आहेत. डाव्या साईडला तुम्हाला दरी वगैरे दिसू लागेल. आणि हा तर जस्ट स्टार्टिंग पॉईंट आहे. तुम्हाला ह्या माळशेज घाटात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उभे राहून तिथले परिसर बघण्यासाठी असे रेलिंग्स वगैरे बनवलेले आहेत. जेव्हा पाऊस मोठा पडत असतो तेव्हा सगळ्या बाजूने धबधबे वगैरे पडत असतात. त्यामुळे हे ते पावसाळ्यात खूप म्हणजे खूप गर्दी असते. आणि शनिवार रविवार पावसाळ्यात तिथे गाडी लावायला सुद्धा जागा मिळत नाही, एवढी गर्दी असते. तुम्ही माझ्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला बघू शकता, इकडे तिकडे तुम्हाला पर्यटनासाठी असे काही हे रेलिंग्स वगैरे बनवून ठेवले. पण इकडचे जे रस्ते आहेत ते रस्ता खूप छान आहे, पण वळणं वाकणं खूप अशी डेंजरस आहे. सडनली समोरून गाड्या वगैरे येतात आणि पार्किंग केलेल्या गाड्या पण बाजूला असतात. त्याच्यामुळे इथे गाडी सांभाळून चालवणं खूप गरजेचं असतं. आता हा पॉईंट बघा, हा सेल्फी पॉईंट आहे. ते आपण सेल्फीज वगैरे घेऊ शकतो. असे पॉईंट्स तुम्हाला जागोजागी मिळतील. दरी बघून कोणाचंही मन एकदम घाबरू शकतं. पण व्ह्यूज जे आहेत ते खूपच असे सुंदर आहेत. इथे बाजूला एक हनुमान मंदिर आहे. आता पुढे गेल्यावरती एक दगडात कोरलेला असा पूर्ण बोगदा आहे. ते माळशेज घाटाचं आकर्षण आहे सगळ्यात. म्हणजे खूप असं सुंदर. पावसात इथे पूर्ण असे धबधबे येत असतात आणि त्याच्यातून आतमधून गाडी आपण पास करतो. हे खूपच असं सुंदर व्ह्यू असतो. आज पाऊस नसल्यामुळे आम्हाला पूर्ण फक्त सगळं हे बघायला पण मिळतंय. आजूबाजूला जे क्राऊड असतं ते खूपच असतं, त्याच्यामुळे ते गाडी उभी करणं सुद्धा मुश्किल असतं. आणि जेव्हा पाऊस मोठा असतो तेव्हा ॲक्च्युअलमध्ये पूर्ण गाड्या तर आजूबाजूला खूपच असतात आणि जे पाणी पडतं त्या बोगद्याच्या वरून त्याच्यातून आतमधून जायला एक वेगळीच मजा वाटते. आणि रस्ता सुद्धा एकदम खूप सुंदर असल्यामुळे पावसाळ्यात खूप गर्दी असते इथे. हे आजूबाजूला असे रेलिंग्स बनवलेले आहेत जिथे आपण जाऊन गाडी लावून आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेऊ शकतो.
फायनली आपण माळशेज घाटाच्या टॉपवरती पोहोचतो आणि तिथे आपल्याला हे MTDC रिसॉर्टला आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे. प्लस इथून आतमध्ये जाऊन तुम्ही खाली जाऊन बघू शकता. इकडे माळशेज घाट पूर्ण कंप्लीट तुम्ही इथे माळशेज घाट पूर्ण बघू शकता. इकडे आतमध्ये जाण्यासाठी असा रस्ता ठेवला आहे, पूर्ण कंप्लीट असं गार्डन व्ह्यू टाईपमध्ये असा रस्ता बनवला आहे, जिथे आतमध्ये जाऊन आपण पूर्ण खाली असणारा माळशेज घाट आपण वरून बघू शकतो. आता तर गाडी घेऊन जाणं इझी आहे. पावसात पडल्यावरती हा रस्ता पूर्ण मातीवाला बनून गाडी घेऊन जाणं तेवढंच मुश्किल बनणार आहे. बाजूला रेलिंग वगैरे असल्यामुळे तिथे चालत जाऊन आपण सगळीकडे फिरू शकतो. सगळीकडे बघण्यासाठी खूप असे व्ह्यूज दिसतात इकडे. माळशेज घाट ही पावसाळ्यात फिरण्यासाठी सगळ्यात बेस्ट अशी जागा आहे. इथे तुम्हाला धबधबे बघायला खूप मिळते. जिकडे बघावे तिकडे तुम्हाला धबधबे बघायला मिळतील. खूप असे सुंदर व्ह्यूज आहेत. आणि जर तुम्ही रायडर असाल तर रायडिंगसाठी हा जागा सगळ्यात बेस्ट पडते पावसाळ्यात सुद्धा. कारण का घाट रस्ता आहे. घाटाच्या रस्त्यामध्ये रायडिंग करणं खूप एकदम एन्जॉयबल बनतं. आणि पावसामुळे सगळीकडे धबधबे वगैरे आहेत, तर तुम्ही इकडे जाऊन धबधबे वगैरे एक्सप्लोअर करू शकता. इकडे माळशेज घाटात जर आलात तुम्ही तर इकडे खूप सारे पॉईंट्स आहेत. जसे इकडे आता हा माळशेज घाट आपण पूर्ण केला कंप्लीट. त्याच्यानंतर बाजूलाच एक लेक आहे, पिंपळगाव लेक करून असं आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड आहे. त्याच्यानंतर शिवनेरी किल्लासुद्धा इथून जस्ट हाफ ॲन आवरच्या अंतरावरतीच आहे. आणि असे बेस्ट पॉईंट्स इकडे आहे. जर तुम्ही इकडे यायचं ठरवलं तर तुम्ही 2 दिवसाची ट्रिपसुद्धा प्लॅन करू शकता. आणि जर तुम्हाला सिंगल डे करायचं असेल तर तुम्ही सिंगल डेमध्ये फक्त हा इकडे माळशेज घाट करून किंवा शिवनेरी किल्ला वगैरे करून तुम्ही एका दिवसात रिटर्न पण जाऊ शकता. खूप असे बेस्ट व्ह्यू पॉईंट्स तुम्हाला बघायला मिळतील. ह्या इकडे रेलिंगच्या बाजूने तुम्ही बघून पूर्ण खाली माळशेज घाटचा व्ह्यू बघू शकता.